नमस्कार, CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ निवडणुकीपाडा येथे भाजपा व शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाण्याकरिता पाण्याच्या टाकीवर केले आंदोलन. टाके आणले, फिल्टर त्या बसवल्या, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणे. तुम्ही खरवली योजना तुम्हाला लागू होईल, तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमची वरची टाकी बनेल, त्या बनल्या. आम्हाला पाणी कुठे नाही. आता मला एक सांगा, एक साधा प्रश्न आहे की ही जी लाईन गेली आमची बोरगावच्या टाकीला आणि त्यानंतर पुणे नगरच्या टाकीला, हे माझी विनंती आहे. आणि यांनी हा माझा कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कुठल्या व्यक्तीत नाही. हा लढा हा जनतेसाठी आहे. कारण की आम्हाला तुम्ही लघवी पाजणार आहात, सभ्य भाषेत बोलायचं आहे. आणि यांच्या भाषेत यांना सांगायचं असेल तुम्ही गु आणि लघवी आम्हाला पाणी देत आहे. गुवाचं आणि लघवीचं फिल्टर करून तुम्ही पाणी देणार आहे. ते कसं फिल्टर होणार आहे, का होणार आहे, कोणाला माहिती. तर आता जे फिल्टरेशन सम आहेत ना, त्याच्यात कुत्री आणि मांजरं पडतायत आणि तो पाणी आम्हाला देत आहेत. आणि जे आजारी पडलेत ना, तो कुत्रा मेला होता त्या टाकीमध्ये, 2 ते 3 कुत्री मेली होती, मांजरं मेली होती, आणि तो पाणी आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येक बोरवेल हे टँकर लॉबीने 3-3, 4-4, 5-5 इंचाचे टॅपिंग ठोकलेले आहेत. सरदा नगरला 3-3 इंचाचे, मला वाटतं 8 का 9 टॅप ठोकलेले आहेत, आणि तो डायरेक्ट पाणी जातोय. मग सम मध्ये येणाऱ्या पाणी आपल्याला जर टक्केवारीमध्ये तुम्ही जर बदलापूरवरून किती पाणी उचलता त्याचं जर नोंद नाही घेत, मग ही चोरी झाली. चोरांबरोबर आहेत तुम्ही. कारण की लाईटीचं बिल आपल्याला येतो तसं पाण्याचं बिल येतो ना. मग तुम्ही जर अंबरनाथला 50 MLD 70 MLD पाणी येतोय तर त्याची नोंद व्हायला पाहिजे. सम मध्ये 70 MLD पाणी आलाय आणि आम्ही अंबरनाथकरांना दररोज 70 MLD पाणी देतोय. मग अशी नोंद का नाही? याचा अर्थ तुम्ही मीटर न लावता अंबरनाथ महाराष्ट्रातलं हे उदाहरण आहे चोरीचं. मला वाटतं भिवंडी मीरा भाईंदर पर्यंत पाणी जातं आणि त्याच अंबरनाथकरांना स्वतःचा बारवी डॅम, स्वतःची उल्हास नदी असताना आम्हाला भीक मागावं लागतं पाण्यासाठी. आणि काय देतात तर मलमूत्र देतात आम्हाला फिल्टर करून. म्हणजे आमचा हक्काचं पाणी या तालुक्याचं आम्हाला अंबरनाथ शहराचं नकोय. हा अन्याय का? गेली 30 वर्ष आम्ही अन्याय शोधतोय. आणि मग याला वाचा कधी फुटणार आणि याला कधी न्याय मिळणार? कारण की अंबरनाथमध्ये हा भ्रष्टाचाराचा, म्हणजे असा भ्रष्टाचाराचा पाडा आहे का त्याला हिशोब राहिला नाही. आता 10 वेळा आम्ही आजारी पडलोय. मला सांगा कुठल्या महिलेने, मी मागेही सांगितलं होतं का छातीवर हात ठेवून सांगावं का आम्हाला पाणी देतात आणि आम्ही खूप खुश आहोत. अंबरनाथमध्ये एकही महिला बोलणार नाही का? तर पाणीच देत नाहीत. म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही आमच्या एरियात येऊन राहा, विभागात राहा कुटुंबासहित. 15 दिवस तुम्हाला कळेल काय परिस्थिती अंबरनाथची. फ्री पाणी द्या आम्हाला तुम्ही, नाही तर हे MGP आम्हाला नकोय. आम्ही अंबरनाथ नगरपालिकेचं आम्ही हे त्यांना प्रस्ताव देणार आहे. त्या MGP हे आम्हाला अंबरनाथमध्ये नको. आम्हाला MIDC सक्रिय आहे, MIDCचं तर आम्हाला पाणी मिळावं का? ते यांची परिस्थिती नाही आहे पाणी देण्याची. कारण की आज प्रदीप दादा 25 ते 30 वर्षापासून नगरसेवक आहेत. 2015 पासून आम्ही नगरसेवक आहेत आणि वारंवार आम्ही एकच मुद्द्यावरती भांडतोय का आम्हाला पाणी द्या, पाणी द्या. जर 30 वर्षापासून MGP जर पाणी आम्हाला देत नसेल तर ती MGP काय कामाची नाही आहे. आज आमच्या इकडच्या महिला आहेत, आज त्यांचा कुटुंब घरी ठेवून आज इकडे आमच्याबरोबर आंदोलनाला आलेत. म्हणजे त्यांना विचार करा तुम्ही हा त्रास किती आहे. माझं एकच म्हणणं आहे, आज आम्ही इथे मी उपोषणाला बसलो आहे. ज्या आमच्या मागण्या आहेत, वारंवार आम्ही MGPकडे जात होतो का आम्हाला पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, हा देतो देतो नेहमी आश्वासन देत होते. पण आज 15 वर्ष तर मी स्वतःच आश्वासनं ऐकून थकलो आहे. आज आम्ही सर्व नगरसेवकांनी असं डिसिजन घेतलं आहे का आज आपण टाकीवरती आंदोलन करूया. आम्ही ना पोलीस स्टेशनला पत्र दिलं ना MGPला पत्र देऊन टाकलं. याच्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला पण पत्र दिलं होतं, पण पोलीस प्रशासनाकडून पण आम्हाला शून्य मदत मिळाली. म्हणून मी स्वतः कुठलंच उपोषणचं लेटर न देता आज उपोषणला इथं बसलो आहे. जोपर्यंत अंबरनाथ शहराचा जो अधिकार आहे पाण्याचा 50% ते 60% तो पूर्ण आम्हाला मिळाला पाहिजे. अंबरनाथ शहरामध्ये जो आतापर्यंत नागरिक ज्या कुत्रा मेलेला, जो कावळा मेलेला पाणी पित होतं, त्याच्यावरती तुम्ही साफसफाई करा, ढाकण बसवा, आतमध्ये ती टाकी साफ करून घ्या आणि तो पाणी आम्हाला व्यवस्थित द्या. आणि दुसरी गोष्ट, आज तुम्ही जिथे आम्ही आंदोलनात बसलोय तिथली व्यवस्था बघा आणि तिथलं तुम्ही सगळे व्हिडिओ दाखवा, लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. कारण की MGP किती आपल्याबरोबर फ्रॉड करते ही जनतेला कळू द्या आणि ते दाखवू द्या. त्या सोशल मीडियाच्या सर्व सोशल वर्करांना आवाहन करतो का अंबरनाथ शहराचा मुख्य पाण्याची समस्या आहे, तर तुम्ही सर्व ह्या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा.
याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही. आपण फक्त जो भांडतोय तो अंबरनाथचा नागरिक म्हणून भांडतोय. तुम्ही सगळे सहभागी व्हा. सगळे पक्षाचे इथं लोक आहेत. आज शिवसेनेचे आपले गायकर साहेब आहेत, आमच्या ताई आहेत, आमचे सगळे नगरसेवक आहेत, आमच्या सगळ्या महिला आहेत. तुम्ही सगळेजण इथं आमच्यासोबत सहभागी व्हा. आता ते एवढेच बोलतो. आणि माझ्या ज्या मागण्या आहेत, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषणला मी स्वतः बसणार आहे. माझ्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही त्या टाकीच्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या गोष्टीचे व्हिडिओ फोटो माझ्यापर्यंत आणून दाखवाव्या. ह्या ज्या टाक्या आहेत इथं जे ढाकणं तुटले ती आम्हाला इथं क्लिअर करून दाखवा. तरच इथं मी इथून उठणार. त्याला 10 दिवस लागू दे किंवा 15 दिवस लागू दे. बिन अन्न बिन पाण्याचं मी इथं आजपासून बसणार आहे. आणि जर माझ्या जीवाचा काय बरोबर वाईट झालं तर इकडची जे MJPचे अधिकारी आहेत ते पुरेपूर जबाबदार असतील.